चहा करताना गॅसच्या वाट्यावर मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालीसा लावून द्या. चहा पिताना बरं सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान चालीसा कानावर पडू द्या, तरच हे पुढे चांगले होतील. एक जिजाऊन रामायण महाभारत सांगितलं, उभा महाराष्ट्र सुखी झाला. यांना शिकू द्या, यांना जरा चांगलं शिकवा. नुसते संपत्ती कमवून काय करायचं? एक 8-10 दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या, तिचं दप्तर वगैरे चेक करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे का? हा, तिच्या दप्तरातल्या वह्या उचका, त्याच्यातलं शेवटचं पान उचकीत जा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो, एकदा निवांत वाचा. एकदा मुलीचा मोबाईल चेक करा, त्यातले सिम तपासा, मेसेज वाचित जा. त्यातला विनोद नाही हा, त्याच्यात 3-3 सिम आहेत, जरा चेक करीत जा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. 100ला 500, ही स्कीम कोणती आली इथं जरा शोध लावा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे, जरा पहा. सांगा मला, मला आहे मुलगी, तुम्हाला आहे, हा विनोद आहे का? तिचे लाड करा, पण मुलीला कंट्रोल केलं पाहिजे. एक वाक्य सांगा, कुटुंबाला लागलेला कलंक कोणत्याच साबणाने धुवून निघत नाही, त्याला पश्चातापच आहे. यांना शिकवा ना जरा, हे फटकून काढा ना. यांना काय होतं? 10वीच्या मुलीला म्हणा ना, बाई भांडी घासते का ग? स्टडी काय वाची ती कोणाला माहिती? कपड्याला गाड्या घाल ग, स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग, स्टडी. बाई तेवढं पप्पांचा शर्ट अर्जंट इस्त्री करून दे ग, होमवर्क. सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला. आईनं म्हणायचं, मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. हो, एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली स्टडी. आता एकच पेपर राहिलाय 12वी 8चा, 2 इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी. सायन्सवाले मोकळे झाले, 12वी सायन्सवाले झाले मोकळे. आता कॉमर्सवाल्यांचा 1 राहिलाय. तुला मी डायरेक्ट 10वी वाल्यांचे 6 राहिले, 3 झाले. 10वी वाले 22ला मोकळे, 12वी वाले जवळजवळ मोकळे. आता सुट्ट्या लागल्यात, बापाच्या घरात फुकाट खायचं कमी करा. गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का गाड्या पुसा, स्वतःचा समाजातला दर्जा तयार करा. कामं करायला लाजू नका, कोणाची बुटं चाटी धेंडू नका, बुटं बनवायला शिका. काम करा, लोकांच्या गाड्या पुसा, काय फरक पडत नाही. रिक्षा पुसा, काय फरक पडत नाही. लोकांची बूट पॉलिश करा, काहीच फरक पडत नाही. स्वतःची समाजातली इमेज तयार करा, पैसा कमवा. हा, गाडी का कुल्फी का. एक रस्त्याच्या कडेला एक नवरा बायको 25 ऊस घेऊन बसतात, एक बाई लाकूड फिरवते, तो रस काढतो, 500 रुपये कमावतात. तुम्ही मोबाईल घेऊ नये या मताचा मी नाही, तुम्ही दारू पिऊ नये मी त्या मताचं नाही. कारण मी नाही म्हणलो तरी तुम्ही येणार. तुम्ही 5,000 रुपये रोज कमवा, 2,500ची दारू प्या, पण पैसा कमवा. इथून पुढे ज्याला दर्जा आहे जगायचा तोच जगेल. बापाच्या बायको देणार नाही लोक, ती हवा गेली. आता श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती. आता त्यांच्याकडे 2 धाबे आणि 1 JCB असू दे. आता लोक म्हणते JCB आहे का? हा, पोरग पेत आहे का? हा, मग JCB न खड्डा घे आणि तो सांड घालून टाक. काय करतं मला? आता लोक म्हणते मुलगा पेत नाही ना, गरीब असू द्या, माझी मुलगी भांडे घासेल पण सुखानं झोपेल. आता लोक मुलगी गरीबाला देतात. आता भंगाराला पोरी देत नाहीत लोक. श्रीमंत याडपटांनी डाय का? तुम्हाला वाटतं हे नाही? ते दिवस गेले. आता 4 धाबे, 2 बार, 3 पेट्रोल पंप. तुझा पोऱ्या तूच सांभाळ. आता नाही, आता मुलीचा बाप हुशार झालाय. काय मत आहे तुमचं? आणि व्हायलाच मुलगी तहसीलदार आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. ठेवून घ्या तिला 1.5 लाख. तुला आता तरी येते का 1.5 लाख? तू 3 वेळा 12वीला बसला काळजी बायको. इथून पुढे जो स्वतःचं पोट इज्जतीत भरेल त्याला बायको मिळेल. आपण जर टाइमपास जर बसलो नाही तर बायको नाही मिळणार. आता ही लग्न न झालेली मंडळी जरा तयारीत राहा.
4 महिने सुट्ट्या आहे. जीवनात टाइम म्हशी बांधरा 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा, सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. गौरीला काल आणि असे जर बोंबलं तिंडले तर बायको नाही, रेंज गेली. आता एकच पर्याय तुम्हाला, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. कूलर घेऊन येऊ आपण. नाही झोप आली हा लगेच पोरगी पाहिजे लगेच आहे आपल्याला. तरी झोप येत नाही. डबल नाहीतर मामाची आणि मामीची पूजा करणे बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही. मेला तू. तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. तुझ्या मामाला आपण पहिले कूलर घेऊन येऊ मग पुढचं. तुझ्या मामाला किती आहे? एकच. आपल्याला एकच लागत. एक आहे ना. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. त्या मामाला नाही मेले तू. त्या मामाला मुलगी आहे त्या मामाला किती आहे? एकच आहे का? आणि तुला भाऊ अजून एक भाऊ बघा बा. तो ढवळ्या शर्टवाला तुझ्या मामाला नाही का? मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा येतो. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही एकटाच हसतो घरी गेलो. जाऊ द्या महिला पुरुष मंडळी, मी मरला म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. हा विनोद आहे. सावध व्हा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे इंद्रा खाली. इको द्या, इको द्या. तू नाक हिफाजत कर ले, तू नाक करे रखवाली, तू नाक हिफाजत कर ले, तू नाक करे रखवाली. काय डीजे लावायची गरज? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? एवढं जरी ऐकलं ना मला तर गायकवाड साहेब, नगरसेवक गायकवाड साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा चीज झाला. एवढं पास. मुलीनं ठरवायचं बापाची मान खाली होऊ द्यायची नाही, स्त्रीनं ठरवायचं सासू सासऱ्याचा तळतळ घ्यायचं नाही, आणि प्रत्येक आईनं ठरवायचं मुलगा चांगला बनवायचा. संपला विषय.
हा, यांना हाणणे फटकवणे काळाची गरज आहे आता. हे लई लाड करण्याचे दिवस नाही, यांना मोबाईल हातात देणे नाही. आमची आई पूर्वी लहानपणी पोरग रडायला लागलं तर त्याला भाकर देत होती, आता आई मोबाईल देते. हो, परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसवत होता. आज बाप कॉफी पुरवायला आहे. इतके विद्वान बाप तयार झाले, हलकट क्वालिटीचा बाप. 12वीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड घेऊन गेला पोराला, मग इंग्लिशच न्यावा का नाही, त्याला हिंदीचं गाईड दिलं खिडकीतून. तो पोऱ्या बधीर झाला, मला लिहू काय. कॉफी सरकार बंद करू शकत नाही, कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही. कॉफी दोनच माणसं बंद करू शकतात, एक विद्यार्थी आणि 2 पालक. सरकार करू शकत नाही. पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोरेला शरम वाटली पाहिजे. बस काय बापानं कॉफी केल्यावर पोरगा फटकून काढला पाहिजे. इकडे नालाय का वर्षभर शाळेत जातो तू, तुला 35 मार्क पाडत नाही का टोणी. रिकाम्या जागा 3 मार्काला जोड्या लावा, 2 मार्काला एका वाक्यात उत्तर 1 मार्क. तू करीत काय होता इतके दिवस, थबाड फोडून टाका त्याचं. आणि परीक्षा पुरतं का होईल, पण प्रत्येक हॉलमध्ये CC कॅमेरे बसवणे गरजेचं आहे. परीक्षा झाल्यावर ते काढून घ्या, पण CC कॅमेरा नसेल तर कॉफी सापडू शकत नाही आणि कॉफी बंदही होऊ शकत नाही. अजून 5 वर्षाने पोरं इतके डांबरट होणार आहे का शिक्षक सुपरविजन सुद्धा घेणार नाही. 5वी 10वीची 12वीची सुपरविजन सुद्धा शिक्षक घेणार नाही का. पोरं बापालाच खात नाही तर मास्तरला काव खाणार. पोरांनी लाजा बिजा पार सोडून दिल्या सगळ्या. त्याला काय नाही, 9वीचं क्वार्टर आणतंय, 15चं असं टाईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी. तुझ्या तर माझ्या तेवढा फरक कसा. 10वीचं बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी, आणि 12वीचं जर क्वार्टर पेलं ना तर गलासाला गलास लावताना बापाच्या नावाची चीअर करते ते, दत्तू पाटील की जय हो. मग आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारताय, त्या हे भिक्या कुठे आम्ही कुठे सांगा. हा विनोद आहे का. याला कंट्रोल जर झालं नाही आज तर एक दिवस पश्चाताप आहे. आता तुम्हाला वाईट वाटेल का महाराज आमच्या मुलाला बोलला, महाराज आमच्या मुलीला बोलला, पण याला कुठंतरी एक दिवस पश्चाताप आहे. आज तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येईल, तुम्हाला पटणार नाही, पण उद्या त्याला धोका आहे एवढं ध्यानात ठेवा. पोराने पेन्सिल चोरून आणली, पेन्सिल शाळेतून, आईने त्याच्या गालावरून हात फिरवला देठून. कंपास चोरून आणली, दप्तर चोरून आणलं, त्यानं ब्लेड घेतलं, खिशे कापायला सुरुवात केली, पंप लुटला, त्याला जन्मठेप झाली. आणि त्याच्या आईला जेव्हा भेटायला गेले आई त्याला, तर तो पोऱ्या ढसढसा रडला आणि फक्त म्हणला मला 2 मिनिटं माझ्या आईशी बोलू द्या. त्यानं सांगितलं आई पेन्सिल चोरली तेव्हा जर तू माझ्या 2-4 ठेवून दिल्या असत्या तर आज तुला मी खुनावर जाताना दिसलो नसतो. उद्या सुळावर जायचंय, उद्या सुळावर जायचंय. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली. माझा मुलगा उद्या सुळावर जाणार आहे म्हणून आई भेटायला गेली. जेलच्या गजातून दोन्ही हात बाहेर काढले आणि ते पोराने आईच्या गालावरून हात फिरवला तर डोळे ओले लागले. त्याने आईला सांगितलं आई आई उद्या मी सुळावर जाणार आहे. तुझ्या डोळ्यात आज पाणी आलंय. ती आई म्हणते तू सुळावर जाणार आहे म्हणून पाणी आलं नाही, मी एका शुराला जन्म दिला हा माझा आनंद. मुलाने सांगितलं आई उद्या मला जेव्हा सुळावर देतील तेव्हा धड माझं वेगळं करतील, तेव्हा तू माझं प्रेत न्यायला येऊ नको का, माझ्या वडिलांना पाठव. तू जर आली तर प्रेताजवळ रडशील, माझ्या प्रेताला सुद्धा तुझं रडणं सहन होणार नाही. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस, नाव होतं भगत सिंग. ही माती आहे, ही माती आहे. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. हे लग्नात डीजे पुढं क्वार्टर पिऊन नाचणार रक्त नाही. हे प्राध्यापकाची टिंगल करणार रक्त नाही. हे रक्त कसं एका मिनिटात ऐका.
राजे राजे राजा ती माती तुम्ही कानाला लावा राजा ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे हे रक्त टाळी टाळी हे गोवा खाऊन बोंबलत हिंडणारं रक्त नाही हे लग्नात नाचणारं रक्त नाही हे म्हाताऱ्याचे टिंगल करणारं रक्त नाही आई साहेब आधी लग्न कोंडण्याचे मग लग्न रायबाचे हे रक्त आहे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त हे 100 रुपये घेऊन मतदान करणारं रक्त नाही हो हे खानदान रक्त आहे हे रक्त कसं आहे ऐका वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला माणसं रडतील यात काय नवाला आहे घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या अरे घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या यात काय नवाला आहे आग लागली चितेला आग वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती हे रक्त छत्रपती शिवाजी महाराज की झालं गायकवाड साहेबांचा कार्यक्रम यशस्वी जर परत कोणाच्या लग्नात नाचले नालायक हो तर तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला कोणाचे 100 रुपये जर घेतले मतदानाचे तर किडे पडून मराल तुम्ही किडे पडून विनोद नाही स्वाभिमानानं जगायला शिका जगावं कसं स्वाभिमानानं कोणाचे 100 घ्यायचे नाही कोणाच्या गाडीवर जायचं नाही आणि मतदान केल्याशिवाय राहायचं नाही आणि हे सगळे नगरसेवक महापौर लोकांना सांगून ठेवतो शिक्षक लोकांना अजून मतदानाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे अजून लोकांना त्याची किंमत कळली नाही नगरसेवकाने प्रत्येक वार्डातल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार समजून सांगितला पाहिजे 100% मतदान होईल तेव्हाच काहीतरी होईल अजून लोकांना मतदानाची किंमत कळली नाही तुमचं काय मत आहे शिक्षकांना सांगितलं पाहिजे शिक्षकांना ते हात पावला 4 लोकांना सांगितलं पाहिजे नगरसेवकाने वार्डात सांगितलं पाहिजे पुढारी माणसाने शिक्षकाने तलाट्याने ग्रामसेवकाने मिळेल त्याला मतदानाचं महत्त्व पेटवून दिलं पाहिजे तुम्ही मतदान कोणालाही करा पण लोकशाहीने दिलेला अधिकार बोगस घालू नका आणि 10 मिनिटाचं काम आहे ना तुम्ही स्वतःच्या घरातून निघा पायी पायी जा कोणाचा चहा प्यायचा नाही कोणाचा रुपया घ्यायचा नाही कोणाला रामराम घालायचा नाही खानदान आहेत आपण योग्य व्यक्तीचं बटन दाबान वजनात घरी या 5 वर्ष तुम्ही कोणालाही खसकवायला मोकळे हे तुम्ही 100-50 घेऊन मिळून तुम्ही कांडे होऊन गेले तुम्हाला काही मानताच येईल अरे महाराष्ट्रातली 2च मुलं सीमेवर गेली तर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं पण महाराष्ट्रातले 2 गेले पण तुमचे 12 दिवसाच्या आत 350 गेले ही माती आहे 13व्याच्या आत 13वा नंतर झाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक माहिती का भारतच असा देश आहे का त्याला माता शब्द लागतो आणि भारतामध्ये 4 गोष्टीला माता लागतो देशाला माता लागतो गाईला माता लागतो जमिनीला माता लागतो ज्ञानेश्वरीला माता सीमेवर मेलेली काय श्रीमंताची आहेत काय कोणत्या कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत गरीबाचेच जाता श्रीमंताचं मेलं पण डीजे पुढं टाणका बसला बाई वाड्यावर आली
का बसला? श्रीमंताचे मेन आहे, पण डीजे पुढं. ज्याची आई रोजानं जाते तिचा मुलगा म्हणतो माझ्या आईला साडी घेण्यासाठी मी देशाला प्राण देईल. तिचाच मुलगा सीमेवर आहे, गरीबाचाच मुलगा मिलिटरीत आहे, ज्याचा भाऊ लग्नाला आलाय, ज्याची बहीण लग्नाला आली त्याची मुलं आहे, ज्यांचे कुटीचे फ्लॅट आहे त्यांचं पोर कवा मिलिटरीत आहे? कोणत्या कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत आहे? नाही, त्यांची पोरं गावात आहेत. याला दम दे, त्याला दम दे, बँड बंद झाला तर वाजव. अरे ती माती कोणती आहे? काळ्या मातीत ढाळी. कशावरून ऐरणीचा देवा तुला देणगी भाऊ दे. आभाळा गंध माया तुझी आम्हावरी राहू दे. ही माती कशी लेबर असं बोलत आहे नगर कार्यालय करतात साहेब लोकांना बरं का, काही म्हणजे एकदम लेबर बरं का, लेबर सगळं चाली फेल जातात. आमदार लोक तुम्हाला इको द्यावं तुम्ही सिटीत लाईट. हा आमदाराचं काम झालं. झालं की नाही गायकवाड साहेबाचं काम ओके. आणि ह्या मातीतलं माणसं प्रेम करतात. पाणी आणायला जाऊ आपण आधी
बार बंद बंद हर 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 कोणाला डोकं लावून? मामाच्या पोरीला तुमचं रक्त असं तापत का म्हणत नाही? कोणता माणूस? कोणता माणूस? कोणता माणूस? हे, तुमचं रक्तच गोठलंय मला. रक्त असं सळसळून उठलं पाहिजे. आणि जे सीमेवर गेले ना त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटं डांबरीवर नका उभं राहत जाऊ. दुसऱ्याच्या चपलावर धायणतो तू. वाक्य लिहून घ्या. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. दोन बोटांनीच मागे नुसती काढली. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. आणि कुणाचा तरी मुलगा काळ्या आईत रक्त ओततोय म्हणून आपली बायको चपातीला तेल लावते. मग त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणावं लागेल, त्याची कभी थोडीफार कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुमको बना दिया कभी 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 मेरे दिल में ख्याल आता है. ते तिथे आहे म्हणून आपण इथे आहे. म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं, हमें और जीने की साहस न होती तो कोण आहे रे? अगर तुम न होते. तुम्ही तिथं नसते तर आम्ही टपरीवर नसतो. चला त्यांचं कूलर घेऊन येऊ आपण. अगर तुम न होते. आणि त्यांच्यासाठी म्हणावं लागेल, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. किसका? गोवे का 90 का और लड़की का साथ न छोड़ेंगे. आपण पहिले हे दोस्ती. अरे आपण कसे सुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची. According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people and for the people. According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people and for the people. लोकांनी लोकांच्या लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी वागणं याचं नाव धर्म. मग कला पालन धर्माची पालन धर्माची पालन घंटा घंटा
आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिला मंडळ एवढे पथ्य पाळले तर हा जागती देईन तुमच्या शक्ती आहे. आता एक खरं सांगा मला, तुम्ही मुळात देवी आहात, पण झालंय काय, दैवत जागृत राहिलं नाही. काय गंमत झाली, प्रत्येक माणसाला कळत न कळत सुप्त अहंकार झाला. कळत वाजवणाऱ्याला वाजवण्याचा, गाणाऱ्याचा गाणाऱ्याला, मला माझ्या कीर्तनाचा, आणि तो अहंकार ज्ञानाला बाधक तेवढा अहंकार एकदा बाजूला केला की माणूस देवच झाला. प्रत्येक माणसाला बंगल्याचा अहंकार झाला आहे, पैशाचा अहंकार झाला आहे, प्रत्येक माणूस असा आकडून जगायला लागला. भिकारी झाला तो, पण आकडायचंच. भुके मरेंगे लेकिन आकड नाही छोडेंगे. नम्र जगायचं, नम्र, आणि नम्र जगायचं आणि कष्ट करून जगायचं. आता हे मुली आहेत ना 10वी 12वीच्या, यांना सुट्ट्या लागल्या ना, यांची आवड तपासा, यांना टेलरिंग शिकू द्या, कॉम्प्युटर शिकू द्या, MSc IT करू द्या, कराटे शिकू द्या, परीक्षा देऊ द्या, एक दर्जेदार महिला तयार होऊ द्या ना. यांना चपात्या शिकवा, स्वयंपाक शिकवणं सुद्धा आता कोर्स आहे. बापाच्या बायकोला काय म्हणतात, बापाच्या बायको टिमा म्हणतात. आई मग मम्मी कोण, अरे ते मम्मी तरी म्हणत जा. मॉम मॉम मॉममुळेच बॉम्ब तयार झाले. आईला आई म्हणत. आपण माणसं कोणी इथं रेडा वेद बोललाय, गाथा दगडानं तारलाय, आणि आपण इंग्रजी शब्द वापरायचे कुठे बी काही बी आला. हा थोडस लोकांना मॉम, बरं मॉम का म्हणून जाईन, आईला काय म्हणता जोरात बोला मॉम, आणि बापाला डॅड. यंदा डॅड म्हणणार, पुढच्या वर्षी डेड. अरे आईला आई म्हणा, बापाला बाप म्हणा, काहीतरी चांगलं शिका ना. आईला मम्मी म्हणणं, बापाला पप्पा म्हणणं. काही माणसं 2-3 वाक्य मराठी बोला, त्यांनी एकच वाक्य इंग्रजी घालते. तू सीमेला आहे का मराठी मीडियमला आहे? सीमेला आहे तू मराठी मीडियमला आहे ना? सीमेला तू तू इंग्लिश मीडियमला आहे. हा तो चेहरा सांगतो ना, कारण इंग्लिश मीडियमचे आला, इंग्लिश मीडियमचे चेहरे कधी फ्रेश नसतात. जागतिक लोड त्यांच्यावर, जागतिक मेल ते पुस्तकं वाव वाव कवा त्यांच्यावर का, अर्थसंकल्प त्यांच्या ताब्यात आहे का काय कळत. अरे 10वीला मुलगा जाईपर्यंत बापाच्या शेजारी झोपत होता, तर बाप त्याला उठून अभ्यासाला बसत होता. आज 2.5 वर्षाचं पोरगा आई बापापासून बाजूला आहे. 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी येते न्यायला. भाऊचा डबा घे, बाटली घे, बाटली घे, बाकी बाटली विसरू नको. टिफिन घे, वॉटर बॅग घे, आणि गाडीत बस. भले गाडीत झोप, पण तिथवर चाल. तिकून येताना परत झोप. इंग्लिश मीडियम, इंग्लिश आपलं काय म्हणणं नाही, ते म्हणतात. बघा ते काय म्हणतात. किती रुपये झाले ते काय? हा ना, यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा. हेच महेश गायकवाडांनी केलेल्या कार्यक्रमाचं आयोजन. मी तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा, विठोबा रखोबा आहे. Hey!